5 लाख रुपयाची बॅग घेऊन मी आज निघालो होतो मुंबई ते बीड. तर नमस्कार मित्रांनो, आज काय मुंबईहून जायचं होतं गावाला, त्यामुळे गाडी काढली बाहेर आणि निघालो तो रेल्वे स्टेशनकडे. तनुला तिथून पुढे टाटा बाय बाय केलं आणि निघालो पुढं. मुंबईत अजून बरेच दिवस राहायचं होतं, पण थोडासा प्रॉब्लेम आल्यामुळे मी निघालो होतो गावाकडे, त्यामुळे जरा डोक्याला ताण झालता. मुंबई ते पुणे अंतर कसं पार पडलं कळलंच नाही. पुणे स्टेशनला आलो तर भाऊ आलता घ्यायला. चला म्हणलं आता आपल्या गाडीच्या दिशेने. तिथून पुढे मला जायचं होतं वाकडेवाडी बस स्टॉपला. इथं बस स्टॉपवर आलं, थोड्या वेळ थांबलं की लगेच आपल्याला बस भेटली आणि ही बॅग आपल्या सोबतच होती. नगर पर्यंत बस होती, त्यामुळे माळीवाडा बस स्टॉपचं तिकीट काढलं. शिव भैया काय दारू पिऊन फुल झालेला होता. पुण्याच्या बाहेर निघताना एवढं ट्रॅफिक लागलं होतं ना, ते ट्रॅफिक कमी होता होता झाली संध्याकाळ. नगर मध्ये आल्यावर बस पुणे बस स्टँडला थांबली होती, त्यामुळे मला जायचं होतं आता माळी बस स्टँडला चालत. ही बॅग घेऊन चालत चालत आम्ही निघालो पुढं. डायरेक्ट इथं आपल्या आष्टीत पोहोचलो तर मग काय आपल्या रामभाऊला बोलावलं होतं. मग काय गडी 4 व्हीलर गाडी घेऊनच आलता आपल्याला न्यायला. ह्याच्यामुळे मी म्हणतो आयुष्यात पैसा तर कमवाच, पण अशी जीवाभावाचे मित्र पण कमवले पाहिजे बरं का. गाणे ऐकत ऐकत आम्ही निघालो पुढं. मुंबईमधून निघल्या नाश्ता केलता, त्यामुळे म्हणला ती आता जेवण करून घेऊ. इथं हॉटेलवर आलो तर आणि गाडी लावली इथं पार्किंगला. माझ्या नशिबात तर काय आज दिवसभर नाश्ताच होता, त्यामुळे एक चहा आणि क्रीम रोल घेतलं. रामभाऊन आता मला घरी सोडलं आणि मी पण निघालो आता थोडस चालत पुढं. माझ्या आयुष्यात हे असा पहिला दिवस होता की मला बोरिंग गेलता.